सासू मॉम, मी मी पूर्ण रूम चेक केली पण हरीश नाहीये रूम मध्ये. काय? हरीश नाही. आता अजून हरीश कुठे गेला? मारुती शांत राहा. हरीश असेल इथेच कुठेतरी. येईल. देवी आई, मला माफ करा. माझं नुसतं शरीर जाता येत न, पण माझं मन ते तुमच्यामध्येच घुटमळतंय. मला माहित आहे माझ्या अशा अचानक निघून जाण्यानं तुम्हाला लई त्रास होईल, तुम्ही चिडाल. पण या पारूची लायकी नव्हती या घरात राहायची असं समजून तुम्ही मला माफ करा. देवी आई, तुम्ही मला तुमच्या पोरीसारखं वागवलं, पण मला ती जागा नाही जपता आली. माझा यो जन्म तर वायाच गेला, पण पुढच्या जन्मी देवाबरोबर भांडण करून मी तुमच्याच पोटी जन्म घेईन. पारू, पारू, कुठे निघालीस? अरे सर, मला इथं कुणी बघायच्या आधी मला जायला हवं, म्हणून मी मागच्या दारानं जाते. पारू, वेळ लागले का तुला? तुला काय वाटतं तुझ्या जाण्याने प्रश्न सुटतील? तू इथून निघून गेल्यावर मारुती मामांचं काय, गणीचं काय? ज्या बापाची मुलगी हळदीतून पळून जाते त्याच्या इज्जतीचं काय? मारुती मामांना सहन होईल सगळं? मग काय करू मी हरीश सर? मी तुमच्याशी लगीन नाही करू शकत. घरात मी कुणाला काय बी नाही सांगू शकत. काळ्या ढगाची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्याच्या भाळी कोरड्या पांढऱ्या आभाळासारखी हालत झाली माझी. परंतु तू इथून गेल्यावर खुश राहशील? माहित नाही. मला माहिती आहे नाही राहणार तू खुश. मग का सगळ्यांना दुखी करून जायचंय तुला? अरे 2 मिनिटं मी माझ्या मनातलं बोलतो, शांतपणे ऐकून घे. तुझ्यात ते झिरपू दे, त्यानंतर शांतपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अरे तुला आणि आदित्य सरांना मी जेव्हा एकत्र बघायचो ना, तर तुमचं बॉन्डिंग खूप छान वाटायचं मला. तुमच्यात एक वेगळं नातं वाटायचं मला. सर, काय म्हणालो मी? फक्त ऐक. तुमचं एकमेकांना जपणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना रिस्पेक्ट देणं, सगळं मस्त वाटायचं मला. तुला योगायोग पटतात? लग्नाच्या शूटच्या दिवशी ऐन वेळेस मी तिथे नसणार. माझ्या जागी आदित्य सरांनी बसणार. आदित्य सरांना तू नवरा मानणार. तुझ्या गळ्यात आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र तू बांधणं. काय आहे पारू? हे कसले संकेत आहेत? तुला कळतंय पारू? अगं आपलं लग्न व्हावं हे देवाच्याही मनात नाहीये. पारू, तू आणि आदित्य सर नवरा बायको आहात हेच सत्य आहे. म्हणून तुझं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. मी काय, मी अनाथ आहे. माझ्या मागे पुढे रडणारं कोणी नाहीये. मी इथून निघून गेलो ना, कोणाला काहीच फरक पडणार नाहीये. म्हणून मी जातो. किर्लोस्करांच्या घरात राहणं हा तुझा अधिकार आहे. तो अधिकार तुला मिळावा. आदित्य सरांचं प्रेम तुला मिळावं. किर्लोस्करांच्या मोठ्या सुनेचं मान तुला मिळावा ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून तू इथे राहा. हे बघ पारू, थोड्या वेळाने सगळ्यांना कळेल मी निघून गेल्याचं.
पण मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही. मला वचन दे. नाही. पारू, तुला आदित्य सरांची शपथ. अरे सर, नका देऊ त्यांची शपथ. मला मला नाही मोडता येणार त्यांची शपथ. मग जा ना. तसंही किर्लोस्करांच्या नशिबात तूच आहेस आणि तुझ्या नशिबात आदित्य सर. नाही अरे सर, तसं अजिबात नाही. आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, माझ्या बरोबर 7 फेरे घेतले, अग्नीच्या साक्षीने एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं वचन दिलं. पण हे समद माझ्या दृष्टीनं खरं होतं, पण आदित्य सरांसाठी ते जाहिरातीतलं लगीन खोटं होतं. आदित्य सरांना यातलं काय बी माहिती नाही. पारू, तू ना अधून मधून तुझं मन तपासत जा, कारण तुझ्या मनात एक असतं आणि तू बोलतेस एक. म्हणजे काय बोललात तुम्ही, मला नाही समजलं. पारू, तुमच्या लग्नाच्या ऍड शूटचा व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहिलाय. मला दिसलंय त्या लग्नात तू किती मनापासून गुंतली होतीस. आणि आदित्य सर सुद्धा नाटक करत नव्हते. हे सर काय बोलताय तुम्ही हे? पूर्ण ऐक. आदित्य सरांच्या ओठांवरती मंत्रोच्चार पाहिलेत मी. त्यांनी सुद्धा त्या सगळ्या विधी तेवढ्याच मनापासून पूर्ण केल्या जेवढ्या तू. नाही, हे शक्य नाही. असं होऊ शकत नाही. मातीनं कधी आभाळाशी बराबरी करायची नसते. अरे सर, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आदित्य सर आबाळ आहे तर मी माती. आदित्य सरांना माझी तुलना कधी भी होऊ शकत नाही. किर्लोस्करांच्या घरची सून व्हायची माझी लायकी नाही. प्रेम करायला लायकी लागत नाही पारू. हिरे, कुणाचं अन कुणावर कधी अन मला कसं नाही समजलं. तुझं लग्न ठरलं होतं, तो मुलगा वाईट निघाला. त्या मुलापासून तुला कोणी वाचवलं? आदित्य सरांनी. घरात तुला, मारुती मामांना, अहिल्या मॅडम व्यतिरिक्त कोण जास्त रिस्पेक्ट देतं? आदित्य सर. बाबांवर नाराज होऊन तू घरातून पळून गेली होतीस तेव्हा गुंड्यांच्या तावडीतून तुला कोणी वाचवलं? आदित्य सर. दामिनी काकूपासून तुला कोण वाचवतं? आदित्य सर. तू या शहरात नवीन आलीस तेव्हा तुला कोणी सांभाळून घेतलं? आदित्य सर. कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरच्या स्पर्धेत तू आलीस तेव्हा तुझा आत्मविश्वास कोणी वाढवला? आदित्य सर. गावावरून आलेली एक साधी सरळ मुलगी तू, तुला या शहरात मिसळण्याची ताकद कोणी दिली? आदित्य सर. तू नाराज झालीस की अस्वस्थ कोण होतं? आदित्य सर. तुझ्या डोळ्यात कोणाला अश्रू नको असतात? आदित्य सर. तुला कोण समजून घेतं पारू? आदित्य सर. तुला काय वाटतं तू कोणावर प्रेम करतेस? आदित्य सर. बस पारू, आता ह्याच्या पुढे मला काहीच बोलायचं नाही. सगळं स्पष्ट आहे. तुम्ही एकमेकांसाठी काय आहात ना हे तुम्हाला नाही माहित. देव करो आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्याचं प्रेम मिळो. आठवडं बघून संशय येईल.
पारू पारू किती काय करतेस तू? काय चाललंय सगळं? मगाशी पारू कुठेतरी गेली होती, आता हरीश. आदित्य, मला हरीश आत्ताच्या आत्ता इथे हवाय. हो आई. हरीश तुम्हाला काही बोलला का? कुठे गेल्या वगैरे काय सांगितलंय का? नाही. फोन लावा त्याला आणि फोन स्पीकरवर ठेवा. हॅलो. हॅलो हरीश, अरे कुठे आहेस तू? गुरुजी तुला बोलवत आहे, तिथे सगळे शोधत आहेत. माझी वाट बघू नका, मी नाही येणार आहे. मला हे लग्न नाही करायचं आहे. काय? लग्न नाही करायचं म्हणजे? अरे असं काय झालं पण? आता हळद लागेपर्यंत सगळं ठीक होतं ना, मग आता अचानक असं काय झालंय? त्या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. तिचं शिक्षण काय, माझं शिक्षण काय? किर्लोस्करांच्या कंपनीत काम करतो पण कुठली मुलगी माझ्या गळ्यात मारायची काय? अरे मोलकरी नाही ती. अरे पण हे तू आधी का नाही बोललास? जॉबमुळे भीती होती मला नोकरी जायची. पण आता मला कळलंय, नोकरी गेली तरी चालेल पण माझ्या आयुष्याची वाट लागायला नको. नोकरी मिळेल रे, पण हे लग्न झालं ना तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून मी निघून आलोय तिथून. मी परत येणार नाहीये. सांग त्यांना मला हे लग्न नाही करायचंय. हरीश, हरीश, हरीश. तिचं नशीबच फुटकं आहे. फुटकं आहे तिचं नशीब. मॅडम, तुम्ही श्रीकांत सर या दोघांच्या रूपानं तिच्या आयुष्यात सोन्यासारखी गंगा आली, पण त्या सोन्यासारख्या गंगेचं घोटभर पाणी सुद्धा तिच्या नशिबात लिवलं नव्हतं. मायासारखीच कम नशिबी आहे माझी पारू. एकदा नाही, दोन वेळेला लग्नाच्या बाबतीत हे भोग भोगले. सगळा खेळखंडोबा लावलाय आमच्या आयुष्याचा. कसं काय ते त्या देवालाच माहिती. माफ करा, म्हणजे माझी लायकीच नाही तुमच्या सगळ्यांचं प्रेम घ्यायची. मायापुरीचं लग्न मोडलं. आईनं हळदीच्या वेळेला नवरदेव पळून गेला ना. आता काही तिचं लग्न होत नाही. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. ते तुमच्या रूपात मला असं वाटलं की पालटतील तिचे.
नशिबाचे भोग. पण आता कुणाच्या नशिबाच्या पुढे काही चालतं का? ते लहानपणीच तिची आई गेली. मी इथं तुमच्या दारात पोटा पाण्याकरता आलो. बिन आईची पोर वाढली तिकडं. म्हणलं लग्न झालं तर 4 दिवस सुखाचे जातील. पण पारू पारू मला माफ कर. म्हणजे माझी पुण्याई काही कामाला आली नाही, कमी पडली. मला माफ कर. म्हणजे मी तुला जन्म दिलाय, पण तुझ्या जन्माच्या वेळेला ते साठवाईने तुझ्या कपाळावर जे लिहिलं ना, ते नाही मी पुसू शकलो. मला माफ कर, मला माफ कर. भारत, तू कशा पायी माफी मागतोयस? यात तुझी काय बी चूक नाही. तू स्वतःला का दोष देतोयस? मला कुणाबद्दल काय बी तक्रार नाही. नाही म्हणजे आपण कोणाला दोष देणार आणि कोणाकडे जाऊन तक्रार करणार ना? हा 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 ते हे बघ, हे आठवतंय का तुला? तुझ्या आईचं मंगळसूत्र. मॅडम, हे पारूच्या आईच मंगळसूत्र आहे. तिचं स्वप्न होतं पारूचं लग्न बघायचं. मला वाटलं होतं उद्या हरीश बरोबर पारूचं लग्न लागताना मी हरीशच्या हातात हे मंगळसूत्र देईल आणि ते पारूच्या गळ्यात घालायला सांगेल. पण मी तिच्या आईचं स्वप्न नाही करू शकलो. काय उपयोग आहे का आता या मंगळसूत्राचा? काय उपयोग आहे? कोण गळ्यात घालल मंगळसूत्र माझ्या पोरीच्या? बाप रे, आता आदित्य या पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय की काय?
पारू, तू घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हरीशला काही झालं तरी शोधून काढू आणि तुझं लग्न होणार. या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगतोय, तुझं लग्न होणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल.